नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भोसते जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रेवती पाटील आणि गुंडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. खेडमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे यांना खेड शहर शिवसेनेकडून अभिवादन. खेडच्या पार्थ पाटणेला जर्मनीमध्ये AI कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पदवी प्रदान. खर्डा कॉलेजच्या संदीप फेपडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार. खेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सतीश चिकणे यांची वर्णी. सविस्तर वृत्त. भोसते जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रेवतीताई पाटील आणि गुंडे पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गुंडे पंचायत समिती गणातील खोपी, शिरगाव, मिरले, कासई, तळवटपाल, तळवट, खेड तळवट, जावळी, कावळे या गावात बैठका घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वात पोहोचवण्याचं काम श्रेयाताईंनी केलं. या कार्यक्रमाला भोसते जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रेवतीताई पाटील, गुंडे ग्रामपंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील मोरे, माजी सभापती सुप्रिया पवार, युवती जिल्हाध्यक्ष सिद्धी शिंदे, महिला तालुका संघटिका मुग्धाताई भोसले, युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन काते, युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे, गुहागर विधानसभा निरीक्षक अनुराग उतेकर, खवटी सरपंच मानसी पाटील, शिवसेना विभाग प्रमुख गणेश उतेकर, माजी विभाग प्रमुख विचारे सुनील उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राण्यांचे आहुती देणारे थोर क्रांतिकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी खेड शहरातील कान्हेरे चौकातील स्मारकस्थळी खेड शहर शिवसेनेतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, खेड नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर, प्रेमल चिखले तसेच माजी नगरसेवक अंकुश विचारे, संजय चिखले आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. खेड येथील LTT इंग्लिश मीडियम स्कूल आणि रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी पार्थ प्रसन्ना पाटणे यांनी जर्मनीमध्ये AI कॉम्प्युटर सायन्स या विषयात मास्टर्स पदवीचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलंय. कठीण आणि सखोल संशोधन असलेला आपला प्रबंध त्यानं डिस्टिंक्शन पर्सेटाईलसह पूर्ण केला. ही अभिमानाची बाब आहे. जर्मनीतील AIच्या पहिल्याच बॅचमधून मास्टर्स पूर्ण करणारा तो दुसरा विद्यार्थी ठरला. ही कामगिरी त्याच्या बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे त्याचा हा प्रबंध पॅरिस येथे प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थिसिस पेपरमध्ये प्रकाशित झालाय. 5च्या या उज्ज्वल यशामुळे त्याचे आई वडील आणि कुटुंबीय आणि मित्रपरिवार आनंदी आहेत आणि त्याचं अभिनंदन करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील घरडा फाउंडेशन संचलित घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचारी आणि संगमेश्वर तालुक्यातील कुसुमचे सुपुत्र संदीप फेपडे यांनी नुकताच पुणे येथील शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाकरता समाजभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. संदीप फेपडे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कामाची दखल घेऊन पुणे येथील शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेने आळंदी येथे संदीप फेपडे यांचा समाजभूषण पुरस्कारानं सन्मान केला. या प्रसंगी शिक्षण सम्राट रामकिशन रौंदळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते रामचंद्र आवटे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मदन रेनगडे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पुरस्कार विजेते आणि संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. खेड नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया 12 जानेवारी रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे.
नगर परिषदेत शिवसेना भाजप युतीचे निर्विवाद वर्चस्व आहे. उपनगराध्यक्ष पदाची माळ शिवसेनेचे नगरसेवक सतीश चिकणे यांच्या गळ्यात घालण्यात येणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी संजय मोदी आणि मिनार चिखले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. शिवसेना नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगीदादा कदम यांनी प्रभाग क्रमांक 6 ब मधून निवडून आलेले नगरसेवक सतीश चिकणे यांना उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत विराजमान करण्याचा निर्णय घेतला. चिकणे यांनी नगरसेवक पदाची हॅट्रिक साधली आहे. यापूर्वी ते 2006 आणि 2011 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. खेड तालुक्यातील कळबण येथील कौस्तुभ नरसिंह सुतार याच्या शिल्पाकृतीची 65व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन होणार आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ हे आज काळाच्या पडद्याआड गेलेत. पर्यावरण प्रति तळमळ असलेलं नेतृत्व आज हरपलंय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.